रोजरोजच्या जीवनामध्ये चपाती, भाकरी खाऊन आपण अतिशय खूप कंटाळतो. त्यामुळं कधी-कधी काहीतरी नवीन असं ट्राय करावंसं वाटतं. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत रुमाली रोटीची रेसिपी शेअर करणार आहे. बनवायला इतकी सोपी आहे, की बघितल्याखेरीजच लगेच तुम्ही ही बनवायला घ्याल आणि प्रत्येकजण तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने ही रुमाली रोटी बनवू शकतात. अतिशय मऊ, सॉफ्ट अशी मस्त जिभेवर ठेवल्यानंतरच अशी छान अशी मऊसूत लागणारी ही रुमाली रोटी तुम्ही बघू शकतात. किती ट्रान्सपरंट आणि अतिशय पातळ आहे. खूपच सुंदर रेसिपी मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी प्रॉपर मेजरमेंटसह मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तर रुमाली रोटीसाठी इथे आपण 1.5 कप मैदा घेतला आहे. 1.5 कप मैदा घालून आपण अर्धा चमचा मीठ घातलं. व्यवस्थितपणे त्याला छान असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आता आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो ना, सेम आपल्याला तसंच मळायचं आहे. पण आपण याला दुधाचा वापर करून मळणार आहोत. पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा. दूध वापरल्याने ह्या रुमाली रोटीची चव अतिशय अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यामुळं सर्व जे पीठ आहे ते आपण दुधामध्येच मळणार आहोत आणि चपातीसारखंच आपण असं पीठ याला मळून घेणार आहोत. तर साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण हे पीठ पूर्णपणे व्यवस्थित छान मळून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलं आहे. एवढ्या पिठामध्ये म्हणजेच 1.5 कप पिठामध्ये 7 ते 8 रुमाली रोटी इझिली तयार होतात. त्यामुळे जर घरी 4 ते 5 मेंबर असतील तर त्यांच्यासाठी एवढं प्रमाण तर ओके आहे. तर बघा तेल घालून थोडंसं छान त्याला मी मळून घेतलं आणि झाकण ठेवून थोडंसं सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता तोपर्यंत आपण याचं साठा बनवून घेऊया. साठा म्हणजे रुमाली रोटी अतिशय आतून सॉफ्ट आणि मस्त मऊसूत होण्यासाठी याला आपण साठ्याचा वापर करणार आहोत. तर 1 चमचा मी इथे साजूक तूप घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घालणार आहोत. तर अगदी 1 चमच्यापेक्षा पण निम्म्याने आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालणार आहोत. म्हणजेच थोडं कमी प्रमाणात वापरायचं आणि छान असं पेस्ट स्मूथ असं बनवून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. तर अर्धा चमचा तुपासाठी एवढं अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर ठीक आहे. तर इथं बघा मी साधारण 10 मिनटं याला झाकून ठेवलं होतं आणि पीठ छान असं एकजीव झालेलं आहे. थोडंसं त्याला मळून घेऊयात म्हणजे आणखीन ते एकजीव होईल. आणि आता याच्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. तर छोट्या छोट्या साईजच्या आपण इथे लाट्या बनवून घेऊयात. तर साधारण 7 ते 8 लाट्या इथे बनून तयार होतील. तुम्ही बघू शकतात. तर अशा गोलाकारमध्ये आपण सर्व लाट्या आकार करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकतात इतक्या लाट्या याच्यामध्ये तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपण याला लाटून घेऊया. तर सुक्या पिठामध्ये आपण याला डस्ट करून असं छान असं लाटून घ्यायचं. जास्त मोठ्या साईजमध्ये आपल्याला बिलकुल लाटायचं नाही. जसं आपण मीडियम साईजच्या पुऱ्या बनवतो ना, सेम तसंच आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण याला लाटून घेतलं आहे. बस इतकंच लाटून घ्यायचं आणि साईडला ठेवून दिलं. अशाच पद्धतीने सर्व ज्या लाट्या आपण बनवून ठेवल्या ना, त्या सर्व आपण अशा पद्धतीने लाटून घेऊयात. पहिलं आपण सर्व लाटून घेऊयात आणि मग पुढची प्रोसेस करूयात. ते हे बघा इथे इतक्या साऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकतात. अशा छोट्या साईजच्या पुऱ्या असतात ना, तसंच लाटून घ्यायचं. आता आपण याची पुढची प्रोसेस करून घेऊया की रुमाली रोटी आता कशी बनवायची. तर सर्वात आधी इथे आपण सुकं पीठ घातलं म्हणजे खाली चिटकणार नाही. 1 पुरी घेतली. त्याच्यावरती आपण जो साठा बनवला होता ना, तो याच्यावरती छान असा लावायचा. तर पूर्ण किनाऱ्यापर्यंत याला असं छान लावून घ्यायचं म्हणजे एकमेकांना ह्या ज्या रुमाली रोटी आहेत त्या चिटकत नाही आणि काढताना अतिशय पटकन ह्या निघून येतात. आता लावून घेतलं. त्याच्यानंतर मी दुसरी एक छोटीशी पुरी याच्यावरती ठेवून घेतली. आता याच्यावरती सुद्धा आपल्याला हे जे साठा आहे ते लावून घ्यायचं. पूर्ण कॉर्नरपर्यंत म्हणजे किनाऱ्यांपर्यंत छान असं लावून घ्यायचं. परत मी एक पुरी ठेवलेली आहे. तर साधारण तुम्ही 5 ते 6 पुऱ्यांचं असं हे मिश्रण बनवू शकतात. जास्त पुऱ्या एकमेकांना लावायच्या नाही. जास्तीत जास्त 4 ते 5 अशा पुऱ्या एकमेकांवर ठेवायच्या आणि मग लाटून घ्यायच्या. जर जास्त लाटल्या तर त्या एकमेकांना चिटकून जातील आणि निघताना त्या व्यवस्थितपणे निघणार नाही. तर इथं मी 5 पुऱ्या एकावर एक ठेवलेल्या आहे आणि आता याला मी थोडंसं सुकं पीठ लावून छान असं चपातीसारखं लाटून घेते. जितकं मोठं करता येईल तितकं तुम्ही मोठं याला करू शकतात. रुमाली रोटी अतिशय पातळ असते. त्यामुळे लाटताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जितकं तुम्हाला याला बारीक बारीक लाटता येईल म्हणजेच पातळ लाटता येईल तसं तुम्ही याला लाटू शकता. हे बघा किती मोठ्या साईजमध्ये मी याला लाटून घेतलं आहे. किचन प्लॅटफॉर्मचा वापर करा कारण की जो पोलपाट लाटणं असतो तो छोटा असतो. त्याच्यामुळे किचनच्या फ्लॅट अशा सरफेसवरती छान अशी रुमाली रोटी लाटून घ्या. आणि आता तव्यावरती आपण टाकून घेऊयात. तर तवा पण आपल्याला थोडासा मोठा वापरायचा.
हे बघा, आता इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर गॅसची जी फ्लेम आहे ना, ती मीडियम ठेवली आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण याला भाजून घेणार आहोत. एक बाजू साधारण 20 सेकंड भाजली गेली आहे. आता मी याला उलटं केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात हलकं-हलकं जी त्याची लेयर्स आहे ना, त्या सुटायला तयार झाल्या आहेत. जो आपण साठा याला लावला होता, त्या साठा लावल्यामुळे त्याच्या एक-एक लेयर्स बघा, अशा छान अशा निघायला सुरुवात झालेली आहे आणि असं लावल्यामुळं रुमाली रोटी काढताना अतिशय इझिली त्या निघतात. पहिलं आपण त्याला व्यवस्थितपणे भाजून घेऊया. रुमाली रोटी पातळ असल्यामुळे त्याला भाजायला पण जास्त वेळ लागत नाही. साधारण 30 सेकंड्समध्ये एक साईड पूर्णपणे भाजली जाते. तुम्ही बघू शकतात वरची बाजू परफेक्ट अशी भाजली गेली आहे. तर आता आपण याला काढून घेऊयात. तर अलगद असं त्याला काढून घ्यायचं आणि अतिशय अगदी इझिली या निघतात. तुम्ही बघू शकतात हे बघा, अगदी कागदासारख्या पातळ या रुमाली रोटी तयार झालेल्या आहेत. बिलकुल पण काही झंझट नाही आहे. जसं आपण चपाती करतो तशाच पद्धतीने या रुमाली रोटी आज आपण केलेल्या आहेत आणि एक-एक बघा, ही पण आपली छान अशी पाठीमागची बाजू भाजली गेली आहे. तर हिला पण आपण काढून घेऊयात. हे बघा, बिलकुल पण एकमेकांना चिटकल्या नाही आहेत. अतिशय इझिली या निघून येतात आणि तुम्ही बघू शकतात किती पातळ ही रोटी तयार झालेली आहे. आता जी वरची कच्ची बाजू आहे ना, परत ती आपण उलटी करून घेऊयात. म्हणजे ती खालच्या बाजूने भाजली जाईल आणि तुम्ही बघू शकतात ही पण चपाती, ही पण रोटी छान अशी भाजली गेलेली आहे. उलटण्याच्या साहाय्याने थोडं दाब देऊन त्याला छान असं प्रेस करत करत या रोट्या भाजून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकतात एकाच वेळेस 5 ते 6 रुमाली रोटी इझिली तयार होतात आणि हे बघा किती मस्त आणि अगदी सोप्या पद्धतीने ही बनून तयार होते आणि बिलकुल पण एकमेकांना चिटकत नाही. अतिशय इझी ही टेक्निकवाली रुमाली रोटी मैत्रिणींना नक्कीच तुम्हाला खूप आवडली असेल. बनवायला अतिशय सोपी आहे. फक्त स्टेप बाय स्टेप जे मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर तुम्हाला पण रुमाली रोटी घरी इझिली बनवता येईल. त्यामुळं घरच्यांना अशा पद्धतीमध्ये छान छान अशी रेसिपी बनवून खाऊ घाला आणि अशी ही नवीन पद्धतीची रुमाली रोटी तुम्हाला पण खूप आवडणार आहे. आणि तुम्ही बघू शकतात, बघूनच तुम्हाला कळत असणार की खूपच छान पद्धत पण छान आहे आणि दिसायला पण किती सुंदर आणि अगदी पातळ रुमालासारख्या या रोट्या बनवून तयार झालेल्या आहे. मऊसूद बघा, तुम्ही बघू शकता किती मऊ आणि अगदी सॉफ्ट या रुमाली रोटी बनवून तयार होतात. त्यामुळं टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही तासनतास याला देऊ शकतात. अशाच मऊसूत या टिफिनमध्ये सुद्धा राहतात. आता आपण याला वरून छान असं साजूक तूप लावून घेऊयात, म्हणजे आणखीन फ्लेवर याचा खूप सुंदर येईल. तर असं साजूक तूप थोडं थोडं लावून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी ही तुम्ही घरी ट्राय करा. ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा की तुमची ही रुमाली रोटी घरी कशी तयार झाली आणि घरच्यांना ही रेसिपी कशी वाटली हे देखील मला नक्की कमेंट करून कळवा. तर अशा पद्धतीने छान अशा नवीन पद्धत रुमाली रोटीची मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नक्की आशा करते की रोटी तुम्हाला खूप आवडली असेल, पद्धतही देखील तुम्हाला इझी वाटली असेल. त्यामुळं प्लीज चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करा. भेटूया अशा छान अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी ट्राय करा. मी तुमच्या कमेंटची आवर्जून वाट बघीन, त्यामुळं कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.